ॲप्रिसिएशन म्हणजे तुझ्या दृष्टीने काय? तर लोकांनी जाऊन बघायचं, बॉक्स ऑफिस हिट असं का? सी ॲप्रिसिएशन इन 2 वेज. पैशाचा मोबदला होत नसेल तर ॲटलिस्ट कौतुक व्हावं. ॲटलिस्ट आपल्या इंडस्ट्रीच्या लोकांनी कौतुक करावं. कोण कौतुक करणार पण पुष्कर जोगचं? नाही ना करत. नाही करत. पण मला पुष्कर याच्यामध्ये म्हणजे एक असं म्हणायचं होतं की काही महिन्यांपूर्वी मी बघितलं एक टॉप मराठी/हिंदी हिरोईननी एक पिक्चर काढला. इतकं मार्केटिंग केलं. मी ॲक्च्युली जेव्हा थिएटरमध्ये जाऊन बघितला एवढं खास नव्हता रे. मग आपण कुठेतरी मार्केटिंगमध्ये कमी पडतो का? हो पडतो ना, पण रिकव्हरी नाही आहे ना मंजिरी. आज मी खर्च करू शकतो. आज माझा प्रोड्युसर आहेत, माझे जे मेंटॉर आहेत आनंद पंडित सर. लाईक वी कॅन स्पेंड अ लॉट ऑन मार्केटिंग. म्हणजे 4-5 करोड आम्ही फक्त मार्केटिंगला देऊ शकतो. पण तेवढं रिकव्हरी नाही आहे, अजिबातच नाही आहे. म्हणजे तेवढं आज आपल्याकडे काय स्टार ड्रिव्हन मराठी फिल्म इंडस्ट्री नाही आहे. लाईक जसं आज सलमान खानचे फिल्म्स किंवा मोठ्या मोठ्या बॉलिवूड ॲक्टरचे फिल्म्स आहेत, जरीही वाईट असतील तरी त्यांना एक ओपनिंग लागतं बिकॉज ऑफ द स्टार व्हॅल्यू दे हॅव. अनफॉर्च्युनेटली मराठीमध्ये इट्स ऑलवेज बीन कॉन्टेंट ओरिएंटेड अँड नॉट अ स्टार ड्रिव्हन इंडस्ट्री. पण आता मी जे असं ऐकते की हिंदीमध्ये जे फिगर्स सांगतात ना 100 कोटी 200 कोटी वॉटेवर, ते सगळ्या खोट्या आहेत ना? ॲब्सोल्युटली खोट्या आहेत. कोण चेक करायला जाणार आहे? मी उद्या सांगेन ना माझी फिल्म येते, इट डिड 20 crores. तुम्ही जाणार आहे का चेक करायला? इट्स ऑल ऑफकोर्स. म्हणजे मग त्यांचे पण तरी कुठे रिकवर होत आहेत पैसे? नाही, त्यांचे होतात. ह्याचं कारण असं आहे की आज डिजिटल आणि सॅटेलाईट हे त्यांचे फिल्म्स आधीच विकत घेतात. आज हा प्रश्न मी OTT प्लॅटफॉर्म्सना विचारतो की आज मराठी फिल्म्स तुम्ही विकत का नाही घेत? तुम्ही शेअरिंग बेसिसवर का घेता? मग आम्ही कशा फिल्म्स करू? तू सांग ना. तुम्ही म्हणता ऑडियन्स म्हणतं की दर्जेदार कलाकृती द्या. देतो ना, पण शेवटी रिकव्हरी बघणार ना प्रोड्युसर, की मी जर 10 रुपये टाकले तर 10 रुपये तरी यावे. मग आता ते म्हणतात की नाही आम्ही सॅटेलाईटचे तुम्हाला 6 रुपये देतो आणि 4 रुपये हे रिस्क. ते पण होत नाही. प्रॉफिट तर नाहीच आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये प्रॉफिट नाहीच आहे. पण मग जर प्रॉफिट नाही तर कसे लोक सिनेमा बनवणार आणि मग ते कोणत्या प्रतीचा बनवणार? बिकॉज देर आर टू मेनी वन टाईम प्रोड्युसर्स मंजिरी. टू मेनी वन टाईम प्रोड्युसर्स की त्यांना लोक येतात, त्यांना फसवतात आणि ते म्हणतात नको रे बाबा. तू मला सांग ना 10 जेन्युइन मराठी फिल्म मेकर सांग. तेवढेच आहेत. महेश सर म्हणतो, प्रवीण तरडे म्हण, जे काय आपले जे दिग्गज आहेत ते. सो तेवढेच जेन्युइन फिल्म मेकर्स आहेत. बाकी सगळे वन टाईम आहेत की आले, त्यांनी एक बजेट दिलं, ते फसले, ते बसले खरी. सो या आफ्टर मुसाफिर आय डेफिनेटली got a bit depressed because I wanted to, my dream was shattered. की क्रिएटिव्ह एक्सलन्स मला अचीव्ह करायचा होता, जो झाला पण पैशाच्या मोबदल्यात नाही झाला. आणि ऑफकोर्स इंडस्ट्रीमध्ये ऑर वॉट एव्हर ते नाही झालं. बट आय डिड ऑफकोर्स आय डिडंट गिव्ह अप. देन आय डिड अ फिल्म कॉल्ड धर्मा AI स्टोरी विच इज अगेन मला जे सांगायचं आहे, मी का प्रोड्युसर झालो, मला जे सांगायचं आहे ना, माझ्या स्टोरीज जे ॲज अ ह्युमन बिंग मला सांगायचे. सो फॉर एक्झाम्पल आय फील व्हेरी बॅड वेन इट इज व्हेरी शॉकिंग की आजकाल सोशल मीडिया इज यूज्ड ॲज अ डिस्ट्रक्टिव्ह मीडियम अँड नॉट अ कन्स्ट्रक्टिव्ह मीडियम. सो वेन सोशल मीडियावर लहान लहान मुलींचे किंवा टीनेजर मुलींचे फोटो मॉर्फ होतात आणि ते व्हायरल होतात, दॅट शॅटर्स मी, दॅट ब्रेक्स माय हार्ट. टू काउंटर दिस आय डिड अ फिल्म कॉल्ड धर्मा AI स्टोरी. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हॅज टेकन ओव्हर. डीप फेक व्हिडिओ मी मध्ये एका हिरोईनचा पाहिला. आता ती एक मुलगी आहे, तिचे आई वडील पण तो व्हिडिओ बघतात, तिचे रिलेटिव्स बघतात. इट इज सो शेमफुल. सो टू काउंटर दिस डीप फेक व्हिडिओ अँड टू टेल द पीपल दॅट यूज सोशल मीडिया कन्स्ट्रक्टिव्हली अँड नॉट विकृतीसाठी नका वापरू. सो दॅट्स वाय आय डिड धर्मा AI स्टोरी विच विल it's a thriller of course and it will blow your mind because पहिल्यांदी again I've tried something different. I've been truly inspired by John Wick films हॉलिवूडची जी होती. सो इतकं इन्स्पिरेशन मी घेतलं की I tried to make something like a John Wick आणि ते कुठेतरी 1.1% झालंय असं मला वाटतं. तू त्याच्यामध्ये ऍक्टिंग पण केलंय? ऍक्टिंग केलंय. आय हॅव डिरेक्टेड दॅट. अरे वा, मस्त, खूपच छान. अँड सो धर्मा AI स्टोरी आय एम व्हेरी एक्साइटेड अबाउट. I did a film. खूप त्यात वेगळं काय केलंयस धर्मा AI मध्ये? द कॉन्टेंट इज डिफरंट. डीप फेक व्हिडिओवर कधी फिल्म आली नव्हती
किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर कधी फिल्म आली नव्हती. आणि मला माहीत नाही की हिंदीमध्ये कदाचित आली असेल, पण आय डोंट थिंक मराठीमध्ये कोणी हे धाडस करतं. मला सगळे म्हणतात की अरे नाही, तू लेडीज ओरिएंटेड फिल्म्स का नाही करत, तो चल रहा है, यु नो, आता जे फिल्म चालत आहेत, सो तू ते का नाही करत. म्हणून नाही, माझा तो एम नाही आहे. आय एम रनिंग आफ्टर क्रिएटिव्ह एक्सिलन्स. आय एम रनिंग आफ्टर ग्लोबल रेकग्नेशन. आय एम नॉट डुईंग फिल्म्स फॉर मनी. मंजरी, मी पैशांसाठी करतच नाही. भले माझा लॉस व्हावा, भले मला किती म्हणाले हे सब नाही चालत आहे म्हणा तुम्ही, पण कधी ना कधी तरी आफ्टर 15 years ना लोकांना वाटेल अरे पुष्कर जोगने पहिले 15 साल पहिले करके रखा था, तेव्हा त्यांना कळेल. आय एम नॉट गोईंग बिहाइंड मनी. आय एम गोईंग बिहाइंड क्रिएटिव्ह एक्सिलन्स, ग्लोबल रेकग्निशन फॉर माय मराठी फिल्म्स. माझा एम पैसा नाहीच आहे. मी आय डोंट चार्ज फॉर माय फिल्म्स. मी आत्ता जे प्रोड्यूस करतो, आय हॅव नॉट मेड अ सिंगल रुपी आउट ऑफ इट. नॉट अ सिंगल रुपी इन रिसेंट 2 years. आय हॅव डन अबाउट 7 films. आय हॅव नॉट चार्ज्ड. सो money is not my aim. My aim is the content should go global. म्हणजे आज माझं तेच आहे. आय एम रनिंग बिहाइंड ऑस्कर्स. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.